काय म्हणताय 2019चा जो महात्मा फुलेमध्ये जो काही लाभार्थी आहे ज्याला लाभ भेटला त्याला तुम्ही फक्त 50,000 देणार। सांगा त्याच्यावर 3 लाख कर्ज आहे, 2 लाख कर्ज आहे, त्यानं 1.5 लाख भरावं, 50,000 द्यावं, म्हणजे बँकेची वसुली म्हणाव का याला? याबाबत निर्णय घ्यावा लागेल। एकतर का होतंय का या सगळ्या संदर्भात तुम्ही जे गुंतागुंतीचे मुद्दे वाढवले भारणे दादा, तुम्हाला माहित आहे का याच्यामुळे तुम्हाला आम्हाला कसं तोंड द्यावं लागतं हे पाहायला पाहिजे। आणि जर प्रशासकीय अधिकारी जर अशामुळे जर आपलं सरकार प्रशासकीय अधिकाऱ्यामुळे आपलं सरकार बदनाम होत असेल तर त्याच्यावर खरं तर आपण अपेक्षित उत्तर देणं गरजेचं आहे। जयस्वालजी, आम्ही काय सांगितलं होतं का पेरणी ते कापणी फळ उत्पादक तुम्ही जे उत्तर दिलं, तुम्ही सांगा आज पर्यावरण आणि विषमुक्त शेतीचा हा मोठा चॅलेंज आपल्याकडे आहे। तुम्ही जे फळ पिकांना आपण 3 वर्ष देतोच, पण 3 वर्षानंतर जर आपण एमआरजीएस मधून जर कव्हर केलं आणि पुढचे 4, 5, 10 वर्ष दिले तर काजू उत्पादक, आंबा उत्पादक, संत्रा उत्पादक हा सगळा शेतकरी, केळी उत्पादक शेतकरी हा वाचू शकतं। त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं फळ उत्पादक शेतकऱ्यासाठी अतिशय क्रांतिकारी योजना, कारण एमआरजीएस आम्ही सुरू केलेली योजना आहे, महाराष्ट्रानं देशाला दिलेली योजना आहे, त्याच्यामध्ये काही बदल करणं गरजेचं आहे। तुम्हाला एक सांगा, चालू वर्षाचं कर्ज भरणार 27 मार्च आणि त्याला प्रोत्साहन निधी आता बोलताय, हे कोण लिहिलं शासन निर्णय? कोण आहे काढणारा? कुठली समिती आहे सांगणारी? त्यांना अक्कल आहे का नाही? ते उत्तर देतील प्रश्न। अध्यक्ष महोदय, हे सगळे जे काही नियम लावले हे अफलातून कोण बसणार आहे याच्यामध्ये? पहिले 22-23, 23-24, 24-25, 26-27 हे सगळं आपल्याला पाहावं लागेल। याच्यामुळे सरकार बदलाव होत चाललाय, सरकारला शिव्या खावं लागतंय। आम्ही जेव्हा फिरतो तेव्हा आम्हाला लोक शिव्या देतोय। या ज्या प्रोत्साहनात लावलेल्या अटी आहे पहिले तुम्ही रद्द केल्या पाहिजे आणि 50च्या ऐवजी 1 लाख केलं पाहिजे। आता जर ही ओटीएस आपण राज्य सरकार करतं का बँक करतं हे पण स्पष्ट करा ना तुम्ही। बँक ओटीएस करत नाही आहे, राज्य सरकारचा ओटीएसचा प्रस्ताव आहे। काय म्हणतो सरकार? जर 2 लाख किंवा 3 लाख असेल तर 2 लाख 1 लाख भरा, 2 लाख माफ होईल, म्हणजे राज्य सरकार ओटीएस करतं, बँकेचा विषय येत नाही। आणि याच्यामध्ये अधिक सांगतोय का, जसं आम्ही जिल्हा मध्यवर्ती बँकेचा आम्ही जे अध्यक्ष आहे मी त्याच्यात निर्णय घेतला का जे व्याज आहे ते आमची बँक माफ करणार आहे। म्हणजे 4 लाख असेल, 1 लाख व्याज असेल तर आम्ही जिल्हा मध्यवर्ती बँक अमरावती हे 1 लाख माफ करून उरलेलं आम्ही त्याला कसा प्रतिसाद देता येईल, त्या शेतकऱ्याला कसं मदत करता येईल याच्या बाबत बैठक झाली पाहिजे। याच्या बाबत आपण चिंतन मंथन केलं पाहिजे, त्याबाबत आपण काय निर्णय घेणार ते आम्ही सांगितलं पाहिजे। दुसरं तुम्ही सांगतोय का उल्लेखच केला नाही सभापती महोदय, छत्रपती शिवाजी महाराज मधले पात्र त्याच्यातले प्रोत्साहन, तुमचे महात्मा ज्योतिबा फुले मधले पात्र त्याच्यातले प्रोत्साहन, हा 7-8 हजार कोटीचा बोजा उचलणार आहे का? देणार का नाही देणार? तो मेला ना सभापती महोदय। काय होतंय, कर्जमाफीमध्ये नाव आलंय आणि बँकेत मात्र पैसा गेला नाही, गव्हर्नमेंटनं दिला नाही। न दिल्यामुळे काय झालं, नवीन कर्ज भेटत नाही, माफीची वाट पाहतोय। काही शेतकरी हायकोर्टात गेले आणि हायकोर्टानं निर्देश दिले का हे पैसे भरावं लागेल सरकारले, जर तो पात्र आहे तर आपल्याला द्या लागेल। सभापती महोदय, याबाबतही काही खुलासा होत नाहीये, हा खुलासा केला पाहिजे। जेव्हा मेळघाटमध्ये, धारणी, चिखलदऱ्यामध्ये पायी फिरलो सभापती महोदय, तेव्हा एक शिक्षकी शाळा आहे। एक शिक्षकी शाळेमध्ये काय होतंय का एका शिक्षकाला 4 वर्ग शिकवावं लागतं आणि मग बाकीचे 3 वर्गातले पोरं बाहेर उभे करावं लागतं, कारण एकखट्टे शिकवलं तर कोणतं घ्यावं त्यानं हे पण समजत नाही। पहिले निर्णय घेतला पाहिजे का हा 2 शिक्षकी करणं फार महत्त्वाचं आहे। काही असो, 1 असो 2 असो, शिक्षणापासून वंचित राहिला नाही पाहिजे। हा सावित्रीबाई फुलेंचा महाराष्ट्र आहे, त्या हिशोबानं तुमच्यासारखे बहुजनातले मंत्री तिथं असताना अशा प्रकारचा आदिवासी भागातला एखादा विद्यार्थी वंचित राहत असेल तर हे सगळ्यात मोठं पाप आहे। ते पाप तुमच्या हातून होऊ नये म्हणून आमचा आग्रह आहे का पहिले निर्णय घेतला पाहिजे का कुठलीही शाळा 1 शिक्षकी ठेवणार नाही, ते 2 शिक्षकी ठेवो। पगाराचा प्रश्न नाही, एकही माणूस पोरगा शिक्षणापासून वंचित राहिला तर त्या घराचं परिवाराचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्यावं। पेसामध्ये किती शिक्षक मिळू शकतं, आदिवासीमध्ये तुम्ही 50% ठेवलं का नाही ठेवलं, मग ते भेटते का नाही भेटत? आता माझ्या फॅक्टरीत मालच नाही आहे, मी देऊच शकत नाही, ठरवलं पाहिजे का नाही? माझं हे म्हणणं आहे का तुम्ही ते ठरवलं पाहिजे
का येत्या 10 वर्षामध्ये पेसामधून किती भेटणार, अवांतर भागातून किती भेटणार, त्याचं काही संशोधन, त्याची एक कमिटी तयार करून, नाही भेटत असेल तर त्या आदिवासीतल्या गुणवत्ता विद्यार्थ्यांना 10वी पासून उचल करून, काय होते तुम्ही लक्षात घ्या, एक आदिवासी मिनिस्टर म्हणून तुम्ही सांगा आम्हाला तलाठी पेसामधला भरावं लागतं, आदिवासी भरावं लागतं, आरोग्य सेवक भरावं लागतं, याचं संशोधन झालं नाही पाहिजे का? ते तसंच ठेवणार का? पेसा आला चांगल्यासाठी, पण तेच जर तलवार होत असेल तर मग काय अर्थ आहे याचाही? तुम्ही अभ्यासू मंत्री आहे भुयार साहेब, आणि ते वर्धामधले आहे. महात्मा गांधीजींचा तुमच्यावर बरेचसा चांगला प्रभाव आहे. जरी तुमच्या पक्षाचा प्रभाव, महात्मा गांधीचा प्रभाव पक्षावर नसेल, पण तुमच्यावर प्रभाव मात्र महात्मा गांधीजीचा आहे. सभापती महोदय, माझं असं मत आहे का हा सगळा अनुषंगानं तुम्ही हा विचार केला पाहिजे का मिळेल का नाही मिळेल तर तुमची कार्यक्रम जाहीर केला पाहिजे. दुसरी गोष्ट काय, यांनी उत्तरात लेखी मस्त दिलं तुम्ही, म्हणजे तुमच्या अधिकाऱ्यांना फार चांगलं उत्तर दिलं. तुम्ही काय सांगितलं का 2022 मध्ये एसटी पेसा या वर्गावरील गुणवत्ताधारक शिक्षण मानधना तत्वावर नियुक्त केले, त्यांना तुम्ही नियमित केलं. कंत्राट्यांना नियमित नाही केलं. इकडे मानधनावर नियुक्ती करणं, ज्यांची नियुक्ती केली शिक्षकांना त्यांना तुम्ही नियमित नियुक्ती करता, आणि कंत्राटीवर तुम्ही करताय त्याला म्हणता नाही ते आम्ही करत नाही, तो काय आहे तो वेगळा विषय आहे, तो आमच्यासाठी बरोबर नाही आहे. माझं म्हणणं आहे का समानता असली पाहिजे का नाही? आता परीक्षा पोर्टलमध्ये तुम्ही डायरेक्ट नियुक्ती करत ना, त्याला प्राधान्य देत नाही, तर हे बरोबर होणार नाही. याबाबत काय निर्णय घेतला? कारण तुम्ही कंत्राटी जेव्हा नेमले असन तेव्हा गुणवत्तेवरच नेमलेले आहे. असं तर नाही आहे का आला ढोरं चारणारा पकडला आणि उद्यापासून शिको बाबा हे, असं तर झालं नसेल. आणि मग कंत्राटीवाल्यांसाठी वेगळा न्याय, मानधनावाल्यांसाठी वेगळा न्याय. मानधन काय कंत्राटी काय, शब्दाचा प्रयोग आहे. शब्दप्रयोगामध्ये तुम्ही सगळा हा खेळ चालू ठेवलाय. आता याच्यातला जो प्रशासकीय अधिकारी आहे हा खरी ज्ञानबाची मेख आहे, ते तुम्ही काढली पाहिजे भुयार साहेब. हे प्रशासन अधिकारी मोठे भारी असतात, ते आम्हाला गोल गोल घुमवतोय. मी पण राज्यमंत्री होतो, शिक्षण राज्यमंत्री, असेच घुमवायचे आम्हाला गोल गोल, पण आपण ते गोल घुमलो का आपण मेलो, आणि म्हणून तुम्ही ते गोल फिरू नये अशा अपेक्षा करतो. परीक्षा पोर्टलमध्ये आपण त्यांचं प्राधान्य ठेवावं, किंवा मानधन तत्वावर जे काही शिक्षकांना नियम लावले तेच कंत्राटीवाला ठेवावे. आणि एकही शाळा ही एक शिक्षकी नाही 2 शिक्षकी राहिली पाहिजे, याबाबत निर्णय घ्यावा. आज आपण जर गावाखेड्यात जर पाहिलं तर अतिशय खंडित विद्युत पुरवठा होतं. त्याचं एक उदाहरण जर पाहिलं तर मी तुम्हाला देतो. सभापती महोदय, सगळ्या इकडे ग्रामीण भागात हा प्रश्न जास्त आहे. शहरात ज्याप्रमाणे दर्जेदार विद्युत भेटतं त्या तुलनेत ग्रामीण भागात भेटत नाही. मी कालची लाईट कशी भेटली आम्हाला सांगतोय. संध्याकाळी 6 वाजता लाईट गेली, 6:25 आली, आणखी संध्याकाळी 6:43 गेली, मग 7:25 आली, आणखी 8:35 लाईन गेली, आणि त्या 8:50 आली. म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं तर साधी डीपी बदलायची आहे. इथं किती कामदारांना फोन येते मला माहीत नाही, पण रोज 50-60 फोन आम्हाला असतं. किती कामदारांना फोन येते मला माहीत नाही, पण रोज 50-60 फोन आम्हाला असतं का आमची डीपी जळलेली आहे, ते दुरुस्त करून द्या. 8 दिवस डीप्या दुरुस्त होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यावर 48 तासाच्या आत त्या डीप्या दुरुस्त केल्या पाहिजे, नाहीतर पर तासी 50 रुपये दंड देण्याचाही सुद्धा आपण दंडक आहे. एकाही महाराष्ट्रात एकालाही तो दंड अजूनही कुठल्याही अधिकाऱ्याला दिला नाही. यावरही लक्ष मला वाटते घालावं लागेल. पंजाबच्या शेतकऱ्यांना 24 तास लाईट भेटतं आणि ते मोफत आहे. तेलंगणामध्ये 24 लाख शेतकऱ्यांना कृषी पंपाद्वारे आपण लाईन देतो, 9 तास पूर्ण दर्जेदार लाईन दिल्या जातं. आंध्रामध्ये सुद्धा तेच आहे, तामिळनाडूमध्ये सुद्धा मोफत वीज देतोय. मग त्या तुलनेमध्ये आपल्या इथलं होणारं लोड शेडिंग, खरं तर मी देवेंद्रजी आपलं पहिलं भाषण मी विधानसभेत ऐकलं होतं. आपण जेव्हा अनुशेषावर बोलत होतो तेव्हा जेवढी पुण्याले विद्युत पाहिजे शहराले तेवढी विदर्भाले लागत नाही. हे खरं तर वस्तुस्थिती आहे, आणि ती सुद्धा दर्जेदार भेटली पाहिजे, आणि ते कमी दरानं भेटली पाहिजे, कारण सगळ्यात जास्त विद्युत हे विदर्भात तयार होतं. तर त्या संदर्भात आपण निर्णय घेणार का? दुसरा असं महत्त्वाचं का फिडरचं जे अंतर आहे ते प्रचंड लांब आहे, आणि एवढा लांब आहे ते अंतर का त्याच्यामुळे जी विद्युत भेटायला पाहिजे ते दर्जेदार भेटत नाही. थोडा जरी पाऊस आला, थोडं जरी काही आलं तर पुन्हा विद्युत खंडित होतं. ही वस्तुस्थिती आहे. मग त्या नादुरुस्त डिप्या असन प्रचंड, तुम्ही जर पाहिल्या त्या डिप्या
तर मला असं वाटतं का वर्षाले किमान 100 ते 150 शेतकरी या अपघातामुळं मरण पावतात आणि मेल्यानंतर सुद्धा त्याला 8-8 महिने 1-1 वर्ष पैसा भेटत नाही. ह्या वस्तुस्थितीवर आपल्याला जावं लागेल. परिस्थिती त्या सगळ्यावर मात करून कशा दुरुस्त करता येईल. फिडर वाईज चांगला फिडर, जसं आपण पाहतोय का सुंदर गाव कल्पना तुम्ही राबवली, तसं सुंदर फिडर ही कल्पना राबवून जे कुठली तक्रारमुक्त फिडर राहील का या बाबतीतही आपल्याला निर्णय घ्यावा लागेल. दुसरा आपण काय झालंय की तो तिसरा प्रश्न आहे, पण आता तुम्हाला विचारून घेतोय कारण त्याच्यामध्ये 700 ते 800 फुटावर जे काही आपल्या लाईन आपल्या विदर्भात तुम्हाला माहीत आहे, आपल्या ज्या विहिरीले पाणी आहे ते 700-800 फुटावर आहे. पण जो हेड दिलाय ना तुम्ही, तो हेड त्या फुटावरचं पाणी उचलत नाही सौर पंप, आणि याच्यात दुरुस्त करणं फार महत्त्वाचं आहे. त्या दुरुस्ती आपण करणार काय, एवढे 3 प्रश्न आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय. माननीय सभापती महोदय, खरं म्हणजे आपण मागच्या अनेक वर्षामध्ये विजेची उपलब्धता तर वाढवली, परंतु त्या मनाने जे डिस्ट्रीब्युशन इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते काही वाढवलं नाही. त्यामुळे एकेका डीपीवर कनेक्शन्स वाढले, एकेका फिडरवरचं लोड वाढलं. तर म्हणूनच आपण RDSSची स्कीम तयार केली आहे. त्या स्कीममध्ये नेमकं हेच आपण करतो, फिडर सेपरेशन करणं. आज जिथे फिडर सेपरेशन झालेलं नाही तिथे एकाच फिडरवर शेतीचाही लोड आहे, उद्योगाचाही लोड आहे आणि घरगुती लोड आहे. त्यामुळे उरलेले सगळ्या फिडरचं सेपरेशन आपण त्याच्यात करतोय. ॲडिशनल सबस्टेशन्स तयार करतो, ॲडिशनल DP पण त्याच्यामध्ये लावतो. काम सुरू झालेलं आहे. हे काम अजून जवळपास 3 वर्षापर्यंत चालणार आहे. पण त्याच्यानंतर आपण निश्चितपणे टप्प्याटप्प्याने, म्हणजे 3 वर्ष लागतील असं नाही, पण जसं जसं ते काम होत जाईल तसं तसं आपण हे दर्जेदार पद्धतीनं त्या ठिकाणी ही वीज जी आपल्याला दिली पाहिजे. हे जे फेलियर्स होतात, वीज नाही म्हणून फेलियर नाही आहे, इन्फ्रास्ट्रक्चर गॅप आहे म्हणून ते फेलियर आहे. दुसरं, जसं मी मगाशी सांगितलं की कनेक्शन देत जायचे आणि DP लावायचाच नाही, त्याच DPवर देत जायचे. तर जसं ओव्हरलोड झाला की तो DP जातो. म्हणून आता आपण DPचंही सेपरेशन करतोय, नवीन DP जास्तीचे लावतोच. आणि दुसरा आपल्याला फायदा काय मिळतोय, आपल्या ऑफग्रिड सोलारमुळे आता DPवरही मोठ्या प्रमाणातलं लोड कमी व्हायला लागलेलं आहे. म्हणजे आता मी सहज ते बघत होतो तर DP फेल होण्याचा जो दर होता तो गेल्या 2 वर्षात हळूहळू कमी व्हायला लागला आहे, कारण त्या DPवरचं लोड कमी होत आहे. तथापि आपल्याला अजून हे RDSS मधलं जे काम आहे हे निश्चितपणे या ठिकाणी करावं लागेल. आपण जर बघितलं तर जवळपास या ठिकाणी आता जे काही आपण केलेलं आहे त्याच्यामध्ये 25,000 कोटी रुपयाचं डिस्ट्रीब्युशन इन्फ्राचं काम आता आपण सुरू केलेलं आहे. या कामामुळे आणि 3 वर्षाचा याला कालावधी दिलेला आहे, याचे सगळे टेंडर झाले आहेत, कामं सगळे चालू झाली आहेत. याच्यामुळे हा DP फेलियरचा रेट जवळपास आपण 0पर्यंत आणू शकू अशा पद्धतीनं याचं सगळं मॅनेजमेंट जे आहे ते आपण केलेलं आहे. आणि आता आपण वीज निरंतर योजना जी सुरू केली, आपल्याला माहिती असेल की मागच्या वर्षीपासून आपण बजेटमधनंही त्या ठिकाणी रोहित्रांकरता पैसे देतो आणि DPDCमध्येही आपण कोर आणि नॉन कोर सेक्टर बदलून त्यातही आता रोहित्रांकरता पैसा देता येईल अशा प्रकारची परिस्थिती केलेली आहे. त्यामुळे आता रोहित्र आपण मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देतो. तथापि ही गोष्ट खरी आहे की काही ठिकाणी 48 तासाच्या ऐवजी 4 दिवस 5 दिवस काही ठिकाणी लागतात, सगळीकडे लागतात असं नाही आहे. प्रयत्न करून तेही 48 तासात कसं होईल हा प्रयत्न आपण करू. दुसरं, आपण जे डार्क झोनच्या संदर्भात सांगितलं, आता त्यातही आपण हा निर्णय केलेला आहे की जर एखाद्या ठिकाणी डार्क झोन सोडून, डार्क झोनमध्ये आपल्याला लावता येत नाही, पण जिथे पाणी खाली गेलेलं आहे अशा ठिकाणी आता आपण 7.5 HP ऐवजी 10 HP पर्यंत अलाउ केलेला आहे. त्याला आपण ते देतो सौर पंप, त्याला सबसिडी पण देतो. नाही, त्यांना बूस्टर लावता येईल, त्यांच्याकरता बूस्टरची व्यवस्था आपण केलेली आहे. आणि आपल्याला माहिती आहे की आपण शेतकऱ्यांकडनं विजेचं बिल घेत नाही, ते आपण रद्दच केलेले, आता आपण ते घेत नाही आहोत. आणि सौर पंपवाल्यांना तर विजेच्या बिलाचा काही प्रश्नच नाही आहे. त्यामुळे मी निश्चितपणे आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की ज्यांचं पाणी खोलवर गेलेलं आहे त्यांनाही बूस्टर पंपाच्या माध्यमातून किंवा अधिक क्षमतेचा पंप, त्यालाही सबसिडी आपण दिलेली आहे, त्याच्या माध्यमातून त्यांनाही दिलासा देण्यात येईल. दुसरं, आपण जे सांगितलं
आता सगळ्या 100% फिडरवर स्मार्ट मीटर लागलेलं आहे. त्यामुळे आपल्याकडे आता कुठलंही अंदाजपंची काम नाही. 100% सगळे फिडर जे आहेत त्याच्यावर काम झालंय. ग्रीड सपोर्ट चार्ज जो आहे हाही रेट्रोस्पेक्टिव्ह नाही. ग्रीड सपोर्ट चार्ज 1 फेब्रुवारी 2026 पासून आपल्याला लावायला सांगितलाय. त्यानुसार तो आपण लावलाय. आणि पुन्हा एकदा सांगतो की आपण जर बघितलं तर या ठिकाणी जे काही 25-26 मध्ये आपले जे विजेचे दर आहे, तमिळनाडू 9 रुपये 30 पैसे, तेलंगणा 9 रुपये 20 पैसे, मध्य प्रदेश 8 रुपये 27 पैसे, महाराष्ट्र 8 रुपये 19 पैसे, उत्तर प्रदेश 8 रुपये 15 पैसे, गुजरात आपल्यापेक्षा आत्ता कमी आहे, तो 7 रुपये 87 पैसे आहे. पण आता आपण दरवर्षी, कारण आपलं आता मल्टी इयर टॅरिफ झालेलं आहे, मल्टी इयर टॅरिफमध्ये दरवर्षीचं 2030 पर्यंतचं टॅरिफ हे आता आपलं फायनल झालंय. आता 2029-30 मध्ये काय परिस्थिती राहील? 29-30 मध्ये अगदी या राज्यांनी भाव वाढवले नाही तरी महाराष्ट्राचं टॅरिफ असेल 7 रुपये 43 पैसे. जे आत्ताच्या आपल्या वाढीच्या कलानुसार, जे गेल्या 20 वर्षातला वाढीचा कल आहे त्यानुसार ते 14 रुपये असायला पाहिजे होतं, ते 7 रुपये 43 पैसे MERCने आता फिक्स केलाय. त्यामुळे 2029-30 मध्ये आपण सगळ्यात कमी असू. आजही जे आपल्याला सांगितलं जात आहे, एक जर गुजरात सोडला तर बाकी सगळ्या राज्यांपेक्षा आजही आपण कमी आहोत. आणि 2च वर्षामध्ये आपण गुजरातपेक्षा कमी जाऊ. 2 वर्षानंतर जे टॅरिफ आपल्याला दिलेलं आहे ते आपलं गुजरातपेक्षा कमी होत आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे सातत्याने सांगितलं जातं की महाराष्ट्रातलं टेरिफ हाय आहे, मला आपल्याला सांगायचं आहे की जर महाराष्ट्रातलं टेरिफ हाय असतं, आपल्याला आश्चर्य वाटेल. आपल्याकडे उद्योगांमध्ये विजेचा वापर हा प्रचंड वाढलेला आहे. आणि सगळ्यात मोठा रेकॉर्ड तर असा आहे की गेल्या 2 वर्षांमध्ये विजेची एकूण मागणी 20% वाढली आहे. 20%. 20% कशाला म्हणतात? पूर्वी 10 वर्षात 20% वाढत नव्हती. याचा अर्थ असा आहे की उद्योगही येत आहेत, विजेचं कन्झम्पशनही वाढतंय. ज्या राज्यामध्ये, समजा जर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक विजेचे दर असते तर आजूबाजूची सगळी राज्य कॉम्पिटिटिव्ह आहेत, लोक तिथे गेली असती. पण ती गेली नाही आहेत, ती महाराष्ट्रात आलेली आहेत. अनेक वेळा लोक काय आहे सांगताना सोयीचं स्टॅटिस्टिक्स देतात. महाराष्ट्रामध्ये तर आपण वेगवेगळ्या प्रकारच्या सुटी ज्या दिलेल्या आहेत त्या इतक्या मोठ्या प्रमाणात दिलेल्या आहेत की त्या सगळ्या आजही, त्या सगळ्या सुटी जर अकाउंट फॉर केल्या तर आपण सगळ्यात कमी जाऊ. आणि तिसरं तुम्हाला महत्त्वाचं सांगतो, ग्रीड सपोर्ट चार्जमधनं समजा जर पूर्वी एवढाच पैसा कमवायचा असेल किंवा त्यापेक्षा जास्ती कमवायचा असेल तर केवळ बॅटरी स्टोरेजमध्ये गेलं तर हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. आज प्रश्न कसा आहे, ज्या बँकिंगचा आपण बोललो, जी काही वीज तो तयार करतोय त्यातली 35% वीज तो दिवसा वापरतोय आणि 65% वीज तो रात्री आपल्याला मागतोय. त्यामुळे नेट वी आर द लुझर. आपण जर या ठिकाणी टीओडीचा टाइम ऑफ द डेचा जो काही कॉन्सेप्ट आहे तो जर आणला नाही तर उद्या आपल्या खिशातनं पैसे द्यावे लागतात. मग आपल्या खिशातनं जर पैसे दिले, पैसे तर काही कंपनी देत नाही. MERC काय करते? MERC किती पैसे ते द्यायचे आहेत त्याचा हिशोब लावते आणि इथे बसलेल्या प्रत्येक ग्राहकावर तो टाकते. तर आपण दुसऱ्याला लॉस न करता जर एखादा निर्णय केला तर तो निर्णय योग्य आहे. पण आपला लॉस करून दुसऱ्याचं प्रॉफिट करायचं, आपला म्हणजे सामान्य ग्राहकाचा लॉस करून दुसऱ्याचं एक विविक्षित 40,000 लोकांचं प्रॉफिट आणि 3 कोटी लोकांचा लॉस, हे काही योग्य नाही. त्यामुळे हा घेतलेला निर्णय अतिशय योग्य आहे. मात्र ज्या लोकांना असं वाटत असेल की याच्यामुळे त्यांच्यावर अन्याय होतोय, त्या सगळ्यांना आम्ही सांगितलंय तुम्ही बॅटरी स्टोरेजमध्ये जा तर तुम्हाला आहे त्यापेक्षा जास्त फायदा होईल. आणि तिसरं आपण जे सांगितलं, मागच्या वेळेस मी हे जे सगळे सोलर ऑपरेटर आहेत त्यांची बैठक घेतली, मी जे कबूल केलं होतं त्या संदर्भातली बैठक झाली. आपण म्हणता तशी पुन्हा एक बैठक घे.